शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। पीक विमा खरीप हंगाम 2023 साठी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये 16 जिल्ह्यासाठी ही रक्कम जमा होत आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, शेतकरी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी पीक विमा हा मुद्दा चांगला झाला। विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने सरकारला सांगितले। एवढंच नाही तर अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित पण राहिले, यावर पण चांगली चर्चा झाली। तर सरकारकडून पीक विम्यासाठी 2250 कोटीचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते। पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला 2250 कोटीपैकी 1690 कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता। यामध्ये 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता। उर्वरित जिल्ह्यासाठी पीक विमा कंपन्यांकडून अनेक शेतकऱ्यांबद्दल आक्षेप घेतले होते। त्यामध्ये बघायला गेलं तर सरसकट पीक विमा देण्यास पीक विमा कंपन्यांनी विरोध केला। शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम लांबली। सरसकट पीक विमा विरोध करत पीक विमा कंपन्यांनी हायकोर्टाकडे मदत मागितली। अनेक शेतकरी या योजनेत पात्र होत नसल्याचे सांगण्यात आले, परंतु सलग 21 दिवस पावसाचा खंड असल्याने त्या मंडळास किंवा तालुक्यात सरसकट विमा देण्यात येत नाही ही अट असल्याने शेतकऱ्यांच्या बाजूनेच हा देखील निर्णय लागणार आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले। तर मित्रांनो, देण्यात येणारा लाभ हा 100% नसून पीक विम्याच्या एकूण रकमेच्या 25% म्हणजेच अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांनी अत्यंत कमी रक्कम मिळाली असल्याचे निदर्शनास आले। यावर पर्याय म्हणून कृषी मंत्र्यांनी अधिवेशनात बोलताना शेतकऱ्यांना कमीत कमी म्हणजेच 1000 पीक विमा रक्कम देण्यात निर्णय घेतला। राज्यात ह्या वर्षी सरासरी 50 ते 55% पाऊस पडला आहे आणि यामुळेच दुष्काळजन्य परिस्थिती राज्यातील 43 तालुक्यांमध्ये असल्याचे केंद्रीय पथकाच्या अहवालानुसार सिद्ध झाले आहे। दुष्काळाची परिस्थिती म्हणजे भयंकर असताना मागील महिन्यात राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला। 7 जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पाऊस पडला। शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांना 1071 कोटी निधी मंजूर करण्यात आला। यासाठी पंचनामे करण्यात आले। शेतकऱ्यांना लवकरात लवकर KYC पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले। KYC गरजेची आहे। हा देखील निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या माहिती सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयात जाऊन आपल्या नावासमोर येईल विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे। ह्या विशिष्ट क्रमांकावर शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड घेऊन CSC सेंटरमध्ये जाऊन आपली eKYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। आता eKYC पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईचा निधी जमा करण्यात येणार आहे। यासाठी बागायती क्षेत्रासाठी सुमारे 22,500 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। मंजूर झालेल्या पीक विम्यापैकी खालीलप्रमाणे काही जिल्हे आहेत। नाशिक जिल्ह्यासाठी बघा 155 कोटी आहेत, बीड जिल्ह्यासाठी 241 कोटी, बुलढाणा जिल्ह्यासाठी 18 कोटी, जळगाव जिल्ह्यासाठी 4 कोटी, अहमदनगर जिल्ह्यासाठी 160 कोटी, सोलापूर जिल्ह्यासाठी 111 कोटी, सातारा जिल्ह्याला 6 कोटी, धाराशिव जिल्ह्याला 218 कोटी, सांगली जिल्ह्याला 22 कोटी, अकोला जिल्ह्याला 97 कोटी, जालना जिल्ह्याला 160 कोटी आणि परभणी जिल्ह्याला 206 कोटी, लातूर जिल्ह्याला 244 कोटी आणि नागपूर जिल्ह्याला 52 कोटी, अमरावती जिल्ह्याला 8 कोटी याप्रमाणे निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यानुसार गावानुसार लाभार्थी यादी पण असणार आहे। तिथून तहसील कार्यालयात जायचं आहे। या सर्व याद्या तहसील कार्यालयाकडे मिळणार आहेत। आता मित्रांनो, आधार कार्डला बँक खाते लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आजच आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक करणे घ्यायचे आहे। ते खूप गरजेचं असणार आहे। अन्यथा DBTद्वारे मिळणारी कोणतेही अनुदान किंवा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नाही। याबाबतच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी केली नाही, ह्या देखील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहे। तर मित्रांनो,
ही होती अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.